तर मंडळी आमच्या मुंगेकर वाड्यातील आहे मी खाली आणि माझ्यासोबत शैलूदादा असा विनोद काकांका फोन केलेला आहे। विनोद काका आणि रवींद्र काका गेलेत मुंबईत लग्नानिमित्त। तर सध्या चालू असलेल्या माझ्या सिरीजमध्ये जसं की मी तुम्हाला म्हटलंय की आपल्याच माणसांना पुढे नेऊन आपल्याच वाडीसाठी आपल्या गावासाठी आणि आपल्या माणसांसाठी काहीतरी करूया। सो आता मी इलय महापुरुष। तर मंडळी आपण बऱ्याच ठिकाणी म्हणतो, आता तुम्ही बघताच संध्याकाळची वेळ पाऊस हा, त्यामुळे थोडासा वातावरण ढगाळा, पण तुम्ही बघू शकता जे पार बनवलेलो हा सुंदर असो। म्हणजे जुन्या काळी एवढं काही नव्हतं, पण आता थोडंसं ह्याच्यावर मॉडिफिकेशन केलेला सुंदर पार हा, पोल शेडचा सुद्धा काम मला वाटतं चालू हा। आणि महापुरुष आता ह्याची थोडक्यात माहिती सांगतो शैलेश दादा। सो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा। तर मंडळी माझ्यासोबत शैलू दादा, जसं की आता तुमका बघितलात तुम्ही पाठीमागे महापुरुष हा, आपण व्हिडिओमध्ये सोशल मीडियावर किंवा ऐकलेल्या गुजगोष्टी कोकणातल्या त्याच्यात तर बघतो ऐकतो सुद्धा महापुरुष म्हणजे काय नेमकं किंवा तिथली प्रथा काय असतं काय। तर प्रत्यक्ष तुमका मी दाखवण्याचा प्रयत्न करते आमच्या वाडीतल्या महापुरुषाच्या या ठिकाणी इलो। सो इकडची थोडीशी माहिती शैलेश दादा माझ्यासोबत असं शैलेश मुंगेकर तू सांगितस। तर शैलेश दादा थोडीशी छोटीशी माहिती का होईना आपल्या प्रेक्षकांसमोर म्हणजे त्यांना सांग की जेणेकरून प्रत्यक्ष बघितल्यावर आपलं माणूस ज्यावेळी सांगता आणि आपण ज्यावेळी बाहेर बघतो फक्त त्यानिमित्तानं व्हिडिओच्या माध्यमातून फेसबुकवर किंवा इतर ठिकाणी त्या वेगळा, आणि आता प्रत्यक्ष रूपात आपलीच व्यक्ती जाऊन ज्यावेळी सांगता आणि प्रत्यक्ष बघता ती गोष्ट वेगळी। तर छोटीशी माहिती दे। हे आता महापुरुष स्थान आहे मुंगेकरवाडीमध्ये, तर याला 100 वर्षापूर्वीपासूनच आहे। त्याच्यानंतर गेल्या 2-3 वर्षामध्ये हा चौतारा नवीन बांधलेला आहे। आता 20x40चा सध्या चौतारा आहे, पण पहिला 20x20चा चौतारा बांधलेला आहे पहिला। आता डेव्हलपमेंट केली आहे त्याच्यामध्ये आणि मोठा चौतारा बनवलेला आहे, टाईल्स वगैरे लावून सगळं। आणि आता इकडे शंकराची पिंडीसुद्धा लावलेली आहे आणि हे खूप 100 वर्षापूर्वीचं आहे। आपल्याकडे दरवर्षी ना ब्राह्मण भोजन केलं जातं आणि 3 वर्षांनी सत्यनारायणाची पूजा घातली जाते आणि हे खूप जागृत स्थान आहे। म्हणजे इकडे काय बोललं आपण असो आपल्या इच्छा पूर्ण होतात, अशा आमच्या आई वडिलांनी आजीने सांगितलेलं आहे की इकडच्या काहीसुद्धा बोललो आपण तर ते पूर्ण होणार आहे। देवाचं स्थान असलं आता सध्या गावात इकडे माहिती आहे, इकडून लोक जातात, लोकांची श्रद्धा झाली आहे की इकडे मच्छी ब्राह्मण स्थान आहे, तरीसुद्धा लोकांची श्रद्धा झाली कशी की मच्छी असली तरीसुद्धा फेकतात इकडे, का म्हणजे देवाला गिफ्ट म्हणून, मग त्यांच्या इच्छा पूर्ण होतात म्हणून ते सुद्धा करतात। कोण नारळ इकडे ठेवतात, म्हणजे लोकांची इच्छा पूर्ण होतात म्हणून लोक असं करत असतात प्रत्येक वेळेला। आणि खूप चांगलं स्थान आहे, लोक आता इकडे बसतात चांगल्या, म्हणजे देवाचे दर सोमवारी इकडे पिंडी आहे, आपले अभिषेकसुद्धा करतात सगळेजण आणि चांगलं आहे, म्हणजे सगळ्यांची इच्छा पूर्ण होण्यासारखंच आहे। मंडळी सुंदर असं इकडे नियोजन केलेलं बघा तुम्ही, त्यावेळी एवढं काय नव्हतं पण थोडंसं मॉडिफिकेशन केल्यावर हे सुंदर स्टेप बनवलेले आहेत, पायऱ्या चांगल्या प्रकारे लाद्या लावलेल्या आहेत आणि तुमचं जर सांगितल्याप्रमाणे हे बघा महापुरुष जे की आपण लहानपणापासून ऐकत इलो ते आता तुमका प्रत्यक्षरित्या मी दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे। थोडा पावसाळ्याचा वातावरण मंडळी, ढगाळ वातावरण झालेलं आणि काळोख होत चालू, तरी पण त्यानिमित्ताने काय होईना जेवढं दाखवायचा प्रयत्न मी करतो आहे। सो काही चुकलं असेल तर क्षमस्व आहे त्यासाठी। हे बघा जसं दादाने सांगितल्याप्रमाणे लोक भक्तिभावाने इथे येतात, नारळ ठेवतात किंवा जे काय असेल त्यांच्याकडची ती वस्तू देवाला अर्पण करतात आणि त्यांच्या मनातील इच्छा बोलतात। इकडे वटसावित्री पूजासुद्धा होते, सगळं आपल्या मुंगेकर आणि मालवणवाडीतल्या स्त्रिया इकडे येतात आणि आपल्या वटसावित्रीची पूजासुद्धा करतात। म्हणजे बघा सध्या सांगितल्याप्रमाणे खूप जुनं आणि मोठं झाड होतं, पण मला वाटतं लास्ट टाइम काहीतरी वादळ वारा आल्यामुळे थोडंसं हे झालं ना। अच्छा, मग थोडीशी झाडांची छाटणी केली होती पूजा अर्चा करून व्यवस्थित। आणि बघा अजूनही आणि मुळात दुपारच्या वेळी खूप छान सावळी मिळते इकडे, लोक इथे विसाव्याला थोडे बसतात विश्रांती घ्यायला। मे महिन्यातसुद्धा खूप लोक असतात इकडे, कारण पार म्हटलं की
माणसं इथे आरामाला येतात, बसतात आणि ह्या झाडाच्या छायेखाली येऊन उसंत घेतात आणि फोटोशूट करायला सुद्धा इथे येतात, सेल्फी घ्यायला. आणि सुंदर निसर्गिक सौंदर्यसुद्धा आहे समोर बघा तुम्ही. जसं तुम्ही इथे बसलात तर समोरून हे इथे मळा आहे आणि त्याच्या पलीकडे समुद्र आहे. सो हा देखील एक नजारा घेण्यासारखा आहे. तर खूपच छान. आणि ग्रामपंचायत आचाराद्वारा बसण्यासाठी सोयसुद्धा करून दिलेली आहे. हे बघा मंडळाने स्वच्छतेसाठी बघा किती सुंदर सोय केलेली आहे. ह्या सगळ्या इथे पूर्ण कडप्पा बसवलेले आहेत बसण्यासाठी. मे महिन्यात इथे खूप मुलांची गर्दी सेल्फी घेण्यासाठी आणि मुळात बरेचसे सिनियर सिटीजन संध्याकाळची इथे येतात सावळीसाठी. झाडूसुद्धा ठेवलेले आहेत स्वच्छतेसाठी. छान एक प्रकारचं नियोजन केलं आहे इकडे. तर मंडळी व्हिडिओ कशी वाटली तुम्ही तुमच्या कमेंटमध्ये करू शकतास आणि माझ्या चॅनलला तुम्ही भेट देऊ शकतास. तर खूप छान माहिती मिळाली दादा, तर खूप खूप धन्यवाद. कारण अशी माहिती मिळणं सध्या आपल्या कोकणातील गोष्टी परंपरा म्हणजे अलिप्त होत चाललेल्या आहेत आणि आपण ही गोष्ट जपतो. हीच खूप मोठी गोष्ट आहे आपल्या सर्वांसाठी. आणि जशी तुमच्या हातून जी सेवा होता त्याचप्रमाणे सेवा होऊ दे. परमेश्वर तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करोत अशीच प्रार्थना. मंडळी व्हिडिओ कशी वाटली तुम्ही सांगा, कमेंट करा आणि ही व्हिडिओ सर्वत्र शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू दादा, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.